बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेने स्वतःवरती गोळी झाडून घेतली। पोलिसांची बंदूक हिसकावून आत्महत्येचा प्रयत्न। अक्षयसह एक पोलीस अधिकारी सुद्धा जखमी। जवळपास 2 कोटी महिलांना 29 सप्टेंबरपर्यंत लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता। कॅबिनेटनंतर आदिती तटकरे यांची माहिती। छाननीमुळे विलंब झालेल्या महिलांनाही यंदा पैसे मिळणार। ब्राह्मण समाजाची प्रलंबित मागणी सरकारकडून मान्य। परशुरामांच्या नावे आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती। जरांगेंना समर्थन देणाऱ्या संभाजीराजेंवरती ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांची आगपाखड। तर जरांगेंना काहीही झाल्यास सरकार जबाबदार। संभाजीराजेंचा हल्लाबोल। पटोलेंसाठी काँग्रेस नेत्यांकडून मुख्यमंत्रीपद हिसकावून आणण्याचा सूर। कार्यकर्त्यांनी नेत्यांना अडचणीत आणू नये, राऊतांकडून नाराजीचा सूर। अजित पवार महायुतीमधून बाहेर पडण्याच्या चर्चांना उधाण। सगळ्या बातम्या कपोलकल्पित। महायुतीच्या नेत्यांची प्रतिक्रिया, तर राऊतांकडून भाजपवरती निशाणा। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अचानक बैठक। दोघांमध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा। भेटीवर जोरदार तर्कवितर्क। खडसे आणि माझी नार्को टेस्ट होऊन जाऊ दे। गिरीश महाजनांचं माझा कट्ट्यावरून ओपन चॅलेंज। एक खोटं लपवण्यासाठी खडसे 4 खोटं बोलत असल्याची टीका। जलीलांची तिरंगा रॅली मुंबईच्या वेशीवर। रामगिरी महाराज आणि नितेश राणेंवरती कारवाई करण्याच्या मागणीसाठी मुंबईमध्ये धडकणार। एसटी प्रवर्गामधून आरक्षणाचा जीआर काढण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाचं राज्यव्यापी आंदोलन। कोल्हापूर, सोलापूर, परळी, परभणीमध्ये आणि बारामतीमध्ये सुद्धा रास्ता रोको। पंतप्रधान मोदींच्या 26 सप्टेंबरच्या दौऱ्यासाठी पुण्यात खड्डे बुजवण्याचं काम निकृष्ट दर्जाचं। माझाच्या कॅमेरामुळे पोलखोल। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनीही व्यक्त केली होती नाराजी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।